नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। बातमी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती आहे डिफेन्स फील्डमधले म्हणजेच सैन्य दल जे आपलं असतं, जे आपले जे तीन प्रमुख दल आहेत आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, या तीन दलांमध्ये जाण्याचा, ऑफिसरमधून जाण्याचा, बनून जाण्याचा जो एक मार्ग असतो तो म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा। त्या परीक्षेला त्या परीक्षेच्या संदर्भातली महत्त्वाची न्यूज अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। ती काय न्यूज आहे की आपली जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो, याच्या 150व्या तुकडीचा म्हणजे 150th कोर्सचा पदवी प्रदान सोहळा आणि दीक्षांत संचालन सोहळा जस्ट काल पार पडला। आणि हा आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे की आपल्या खडकवासलाचं जे पुण्याचं NDAचं सेंटर आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं, त्या सेंटरच्या 150वी बॅच तिथून बाहेर पडली। त्याच्यातून 29 आणि 30 मे रोजी हा उत्साहात हा पार पडलेला सोहळा आहे आणि याच्यामध्ये जवळपास 355 कॅडेट्स आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी ह्या तीन दलांमध्ये सिलेक्ट झालेत। आणि हे 355 सिलेक्ट झालेले जे काही कॅडेट्स आहेत आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससाठी, हे अगदी लेफ्टनंट पदापासून मेजर कर्नल पदापर्यंत पुढे ते जाणार आहेत। त्याच्यामुळं हे आपल्या सगळ्यांसाठी, देशवासियांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। आणि हा प्रोग्राम त्या ठिकाणी पुण्यामध्ये खडकवासला पार पडला। हा सोहळा म्हणजे कॉन्व्होकेशन सेरेमनी त्याच्यामध्ये पार पडला। हा त्या आपल्या NDAच्या आपला हबीबुल्ला हॉल जो आहे NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा, त्याच्यामध्ये हा सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर किरण बेदी ह्या मुख्य अतिथी म्हणून, त्याच्यासाठी मेन गेस्ट म्हणून त्याच्यासाठी त्या उपस्थित राहिल्या होत्या। त्या तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत की त्या माजी नायब राज्यपाल आहेत ह्याच्या पुदुचेरीच्या, आणि माजी IPS अधिकारी आहेत। त्याच्यामुळं त्या अतिशय डिसिप्लिन्ड आणि एनर्जेटिक अशी वुमनमधली पर्सनॅलिटी आहे। त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून किरण बेदींना त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं होतं। त्यांनी आपल्या सर्व वॉरियर्सला एक उत्तम प्रकारचं कॅडेट्स बना आणि विद्वान योद्धा बना म्हणजे स्कॉलर वॉरियर बना, असा संदेश त्यांनी या सगळ्या कॅडेट्सला त्या ठिकाणी दिलेला आहे। ह्या सगळ्या कॅडेट्सला जवाहरलाल नेहरू विद्यापीठचं म्हणजे JNU, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची पदवी देण्यात आलेली आहे। 226 कॅडेट्सला JNUची पदवी त्या ठिकाणी दिली आहे। 65 मुलं त्यातली विज्ञानातली म्हणजे सायन्समधली आहेत, 112 कम्प्युटर सायन्समधली आहेत आणि 59 आर्ट्समधली मुलं आहेत। अशा टोटल 236 कॅडेट्सला त्यांच्या हस्ते पदवी देण्यात आली आहे। ती पण JNUची, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची पदवी त्यांना दिलेली आहे। तसेच मित्र देशातील 21 कॅडेट्सलाही पदव्या देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे ज्या आपल्या मित्र देश आहेत ज्यांच्याबरोबर आपलं चांगला बॉन्ड जमतो, तर त्यांच्यातले शिक्षण त्यांच्या युनिव्हर्सिटीत झालेल्या 21 मुलांना त्या ठिकाणी ह्या पदव्या देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पियुष रौतेला हा उत्कृष्ट कॅडेट्स म्हणून M स्क्वॉड्रन त्याला त्याच्यातून त्या शाखेतून, विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे। कमांडचे त्याच्याकडे रौप्य पदक आहे। त्यानंतर रणविजय त्यागी J स्क्वॉड्रनमधून, या युनिव्हर्सिटीमधून संगणक विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। सुशांत वर्मा P स्क्वॉड्रनमधून सामाजिक विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। आणि मन्नेला नितीन हे G स्क्वॉड्रनमधून BTech करून प्रवाहात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। आणि या सगळ्या मुलांना आपण एक स्कॉलर वॉरियर व्हावं अशी अपेक्षा डॉक्टर किरण बेदी यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। गणवेश ही जबाबदारी असते, म्हणजे ज्यावेळेस तुमच्या अंगावरती आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा युनिफॉर्म येतो आणि आपल्या शोल्डरवरती 3 स्टार लागतात, खरं हीच खूप मोठी जबाबदारी आहे, असं वक्तव्य सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर किरण बेदी यांनी त्या ठिकाणी केलं। आणि त्यांनी हेही सांगितलं की देशसेवा हीच ईश्वर सेवा आहे, त्याच्यामुळं तुमच्या खांद्यावरती अतिशय मोठी जबाबदारी येणार आहे। त्यामुळं हा युनिफॉर्म तुम्ही जो घालताय, हाच युनिफॉर्म खऱ्या अर्थानं तुमच्यासाठीची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे। आज भारत देश 150 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला देश बनतोय आणि या भारत देश जगातली 1 नंबरचा जर देश लोकसंख्या कोण असेल तर चीनला पण आपण मागे टाकलंय।
त्यामुळे या देशाची जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी इंटेलिजंट असं वॉरियर बना, क्वालिटीचे वॉरियर बना आणि स्कॉलर वॉरियर बना, असा मेसेज किरण बेदींनी यावेळी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय. देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करा, स्वतःचं डिवोशन द्या, फॅमिलीच्या बियॉन्ड जाऊन, स्वतःच्या एक्सपेक्टेशन्सच्या बियॉन्ड जाऊन स्वतःला त्या ठिकाणी समर्पित करा, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. अनेक मुलं अगदी लहानपणापासून त्यांच्या आईवडील स्वप्न बघत असतात, म्हणून त्यांना सैनिक स्कूलला पाठवतात. सैनिक स्कूलमध्ये, मिलिटरी स्कूलमध्ये त्यांचं ट्रेनिंग होतं, त्याच्यानंतर NDAची तयारी ते करतात. पण कधीकधी नशिबाची साथ मिळत नाही, दुर्दैवानं त्यांचं अपयश त्यांना मिळतं. पण काही यशस्वीरित्या मुलं त्याच्यातून बाहेर पडतात आणि त्यांना अशी देशसेवा करण्याची त्यांना खूप मोठी संधी मिळते. त्यामुळं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवणं म्हणजे देशातील सर्वात प्रतिष्ठित असं करिअरला आपण हात घालण्यापैकी एक आहे. त्यामुळे NDAमध्ये प्रवेश जर तुम्हाला मिळवायचा असेल तर UPSCची ती तुम्हाला NDAची परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागते. ही परीक्षा जर तुम्हाला बाळांनो द्यायची असेल तर लगेचच तुम्ही इयत्ता 10वी नंतर 11वी आणि 12वीला या 2 वर्षामध्ये ज्यावेळेस तुमचं वय वर्ष 16.5 ते 19.5 असतं, तुम्ही या वयाच्या दरम्यान तुम्ही 1, 2, 3 जेवढं तुमचं वय बसतंय त्या अटीप्रमाणे तुम्ही तेवढे अटेम्प्ट देऊ शकता. मुलं मुली दोघेही त्याच्यासाठी अर्ज करू शकतात. त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा वेगवेगळ्या दलांमध्ये जाऊन तुम्ही काम करू शकता. याच्यामध्ये तुमचा जो पेपर असणार आहे प्रामुख्यानं हा 900 मार्कचा पेपर असणार आहे. त्याच्यात 300 मार्कचा एकटा मॅथमॅटिक्स असणार आहे, गणित असणार आहे. रिटर्न एक्झाममध्ये तुमचा मॅथमॅटिक्स 300 मार्कला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि दुसरा असतो तो म्हणजे सामान्य क्षमता चाचणी म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट आपण त्याला म्हणतो, गॅट आपण म्हणतो. तो तुमचा 600 मार्कचा असणार आहे. ह्या 600 मार्कांपैकी आणि ह्या 300 मार्कांपैकी म्हणजे टोटल 900 गुणांपैकी तुम्हाला फक्त 225 मार्क म्हणजे 225 मार्क पाडायचे विद्यार्थी मित्रांनो क्वालिफाय होण्यासाठी. त्यामुळे तुम्हीही हे करू शकता. जर तुम्हाला लेफ्टनंट पदापासून अगदी मेजर कर्नल पदापर्यंत जायचं असेल तर तुम्ही आपल्या या गुरुद्रोणाथ सायन्स अकॅडमीच्या NDAच्या डिपार्टमेंटला नक्की जॉईन करू शकता. 900 मार्कचा रिटर्नचा पेपर तुमचा झाला की मग पुढे तुमचा असतो SSB राऊंड. आपण त्याला SSB राऊंडमध्ये सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड असतो SSB राऊंड, तो आपला त्या ठिकाणी होतो. एकूण तो पण 900 गुणांचाच SSB राऊंड असतो. त्याच्यामध्ये 5 दिवसांचा तुमचा हा SSB राऊंड असतो. तुम्हाला इथे दिला आहे 5 दिवसांपैकी पहिल्याच दिवशी 80% कॅडेट्स जे रिटर्नमध्ये पास झालेत त्यांचं रिजेक्शन केलं जातं. का? कारण याच्यामध्ये त्यांच्यासाठी वेगवेगळ्या शारीरिक चाचण्या, गट चाचण्या म्हणजे ग्रुप डिस्कशन, त्यानंतर मानसशास्त्रातील चाचण्या, मेंटल ॲबिलिटी मुलाची कशी आहे, वैयक्तिक मुलाखत घेतली जाते, पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो. आणि जर तुम्ही याच्यावरती पास झाला प्रॉव्हिडंटली तरच तुमचं सिलेक्शन केलं जातं आणि पुढचे 4 दिवस तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. शेवटच्या दिवशी तुमची हाईट किती आहे, तुमचं वेट किती आहे, तुम्हाला विजन क्लिअर आहे का नाही आहे आणि तुमच्या फिजिकलच्या फिटनेस सगळ्या त्या ठिकाणी चेक केल्या जातात. अशा पद्धतीनं तुम्ही NDAला ॲप्लाय करू शकता. कसं ॲप्लाय करायचं तर upsc.government.in किंवा upsc.co.online.nic.in वरती आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचा फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत असतील तर आमच्या गुरुद्रोणाथ सायन्स अकॅडमीची विद्यासेतू कन्सल्टन्सी आहे, त्याच्यावर तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून आम्हाला तुम्ही जॉईन होऊ शकता. जर इन केस तुम्ही रिटर्न पण पास झाला, तुम्ही SSBला पण पास झाला तर तुमचं ट्रेनिंगला तुम्हाला 3 वर्षांसाठी निवडलं जातं. त्यात तुम्हाला पुण्यामध्ये आपल्या खडकवासला जे NDAचं युनिट आहे तिथे तुम्हाला घेऊन दिलं जातं. त्यानंतर तुम्ही जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत तुम्हाला पदवी मिळवली जाते. त्यानंतर पदवी 3 वर्षांची मिळाली की पुढचं 1 वर्ष तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. संबंधित तुम्हाला आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स कुठं जायचं आहे तिथं, मग IMA, INA आणि इंडियन आर्म फोर्सेस किंवा तुम्हाला नेव्हीमध्ये जायचं असेल तर इंडियन नेव्ही ॲक्ट, आर्मी आणि मिलिटरी असं तुम्हाला कशामध्ये जायचं आहे त्या पदापर्यंत तुम्हाला लेफ्टनंट पदापासून ते अगदी मेजर कर्नल पदापर्यंत जाण्याची पुढे अनुभवानुसार तशी तुम्हाला एक संधी मिळते. आपल्या गुरुद्रोणाथ सायन्स अकॅडमीचं सुद्धा NDAचं प्रिपरेशनचं युनिट आहे. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले, सातारा जिल्ह्यातले, पुणे जिल्ह्यातले, तुमच्या सोलापूर जिल्ह्यातले, अगदी अहमदनगर साईडचे सुद्धा
खूप मोठ्या प्रमाणावरती मुलं येतात शिकण्यासाठी. जर तुम्हाला वाटत असेल की आपण NDA बनावं, आपल्याही शोल्डरवर असे 3 स्टार लागावेत, आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये आमचं सिलेक्शन व्हावं, तर तुम्ही आमच्या या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीमधून तुमचं काउन्सलिंग करू आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.